अध्याय तिसरा श्लोक क्रमांक 16 का एवं प्रवर्तितं चक्रम् नानुवर्तयति हयः चक्रम न अनुवर्तयति इह यह अघायुः इंद्रियारामः मोघम पार्थ सह जीवती. कदाचित कळला. आता बघा इह इह म्हणजे या ठिकाणी बघा. आता ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, यज्ञासह निर्माण केली आणि सांगितलं की तुम्ही हे यज्ञ करा, या यज्ञाचं अनुष्ठान करा, या यज्ञाने देव संतुष्ट होते, तुमची ती इच्छा पूर्ण करते. लक्षामध्ये. आणि म्हणजे तुम्ही त्यांना संतुष्ट करायचं, ते तुम्हाला संतुष्ट करतील. अशी तुमची काय होईल, दोघांची वृत्ती होईल. लक्षामध्ये. मग हे जे आपल्या स्वधर्माचं अनुष्ठान सांगितलं आणि स्वधर्माच्या अनुष्ठानाने सगळ्या देवतांना संतुष्ट करायचा उपक्रम सांगितला ना, मग हे सोडून जे लोक वागतात ते पापी आहेत, ते व्यर्थ जीवन जगतात असं भगवान या श्लोकात सांगितलं. बघा इह या ठिकाणी यह म्हणजे जो पुरुष, पार्थ घ्या अगोदर, पार्थ म्हणजे हे अर्जुना, इह या ठिकाणी यह जो पुरुष एवं प्रवर्तितं चक्रम न अनुवर्तयति, हे प्रवृत्त झालेलं चक्र, प्रवृत्त केलेलं चक्र, संसाराचं चक्र, मनुष्याने आपापलं कर्म करायचं, त्याने देवाला संतुष्ट करायचं, देव संतुष्ट होऊन तुमची इच्छा पूर्ण करणार, या चक्राला नुसार वागायला पाहिजे ना. जो या चक्राला अनुसरून वागत नाही, सह तो पुरुष अघायुः, अघायुः म्हणजे तो पापी आहे. पापी, अग म्हणजे पाप आणि आयु म्हणजे आयुष्य. त्याचं पूर्ण आयुष्य कसं आहे, पापानेच भरलेलं आहे. असा तो पापी आहे. पापी, पापी जीवन असलेला, पापी आयुष्य असलेला तो पुरुष. इंद्रियारामः, इंद्रियाच्या विषयामध्ये रमणारा, सह तो मोघम जीवती, तो व्यर्थ जीवन जगतो. व्यर्थ. कळलं. अजून एकदा सांगायचं का श्लोक. पार्थ, हे पृथापुत्र अर्जुना, इह या लोकामध्ये, यह जो पुरुष एवं प्रवर्तितं चक्रम न अनुवर्तयति, हे प्रवृत्त केलेलं चक्र किंवा प्रवृत्त असलेलं चक्र, याला अनुसरून जो वागत नाही, तो अघायु हो. तो कसा आहे, पापी जीवन असलेला, पापी आयुष्य असलेला. आणि इंद्रियारामः, इंद्रियाच्या विषयामध्ये रममाण होणारा, तो
सहा मोघम जीवती, तो व्यर्थ जीवन जगतो व्यर्थ. कळलं का? आलं? म्हणजे या चक्राला अनुसरून जो वागत नाही, स्वधर्माचं अनुष्ठान करत नाही, स्वतः करता शिजवून खातो, आहे की नाही, मग असं त्याचं जीवन कसं आहे, पूर्ण आयुष्य त्याचं पापाने भरलेलं आहे, पापी येतो. आणि इंद्रियाच्या विषयामध्ये रमणारा असा तो पुरुष व्यर्थ जीवन जगतो व्यर्थ. समजलं? मग आता जर स्वधर्माचं अनुष्ठान केलं नाही, शास्त्राने सांगितलेलं विहित कर्म जर केलं नाही, प्रत्येकाला दोष लागतो का? हे प्रत्येकाला करावंच लागतं का? हा, प्रत्येकाला करावं लागतं. फक्त अपवाद एवढाच आहे की जे आत्मगती आहे, मुक्त झालेले पुरुष आहे, त्यांना कुठलंही कर्तव्य नसतं, त्यांना काही कुठलं कर्म करायची गरज नाही. ते आता पुढच्या श्लोकात सांगतो. यस्त्वात्मगतिरेव आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टः तस्य कार्यं न विद्यते. यस्त्वात्मगतिरेव आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टः तस्य कार्यं न विद्यते. यः तु आत्मगतिः एव स्यात् आत्मतृप्तः च मानवः आत्मनि एव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. आलं? बघा आता, यः मानवः, तू या अगोदर यह तू आहे ना, तू म्हणजे परंतु, यह मानवः, जो मनुष्य आत्मगती एव स्यात्, जो आत्मगती आहे, आत्मगती म्हणजे आत्म्यामध्ये रमणारा. कुठं रमतो? आत्मस्वरूपामध्ये रमतो. सामान्य लोक विषयात रमतात, विषयात, कधी शब्दात, कधी स्पर्शात, कधी रूपात, कधी रसात, कधी गंधात रमतात का नाही? हे विषयामध्ये रमणारे असतात सामान्य लोक. जे पुरुष, जो मनुष्य आत्मगती आहे, आत्मस्वरूपामध्ये तो रमतो, असा आत्मगती आहे, आत्मतृप्त, आणि आत्म्यामध्येच काय असतो? तृप्त असतो, तृप्त. च आत्मनेव संतुष्टः स्यात्, आणि जो आत्म्यामध्येच काय असतो? संतुष्ट असतो, संतुष्ट. तस्य कार्यं न विद्यते, त्याला कुठलंही कार्य नाही. कार्य नाही म्हणजे त्याला कुठलंही कर्तव्य नाही. त्यानं स्वधर्माचं अनुष्ठान केलं काय आणि न केलं काय, त्याला काही कुठलं कर्तव्य नसतं. त्यानं केलं तरी काय बिघडत नाही, आणि नाही केलं तरी काय बिघडत नाही. कोणाला? जो आत्मगती आहे, आत्मसंतुष्ट आहे, जो आत्म्यामध्ये तृप्त आहे, अशा पुरुषांनी काही केलं नाही केलं तरी काही फरक पडत नाही. त्याला कुठलंच कर्तव्य नसतं. शास्त्र त्याला कुठलंही कर्तव्य सांगत नाही. अजून एकदा सांगू श्लोक बघा. तो परंतु यह मानवः, जो मनुष्य आत्मगती एव स्यात्, जो आत्मगती असतो म्हणजे आत्म्यामध्ये रमणारा असतो, आत्मतृप्तः, आणि जो आत्म्यामध्ये तृप्त असतो, आत्मनि एव संतुष्टः स्यात्. अशा सगळीकडे लावून घ्यायची अशा
जो आत्म्यामध्ये काय असतो? संतुष्ट असतो. तस्य कार्य न विद्यते, त्याला कुठलंही कर्तव्य नसते. आलं? नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. बघा पदच्छेद. तर न एव तस्य कृतेन अर्थः न अकृतेन इह कश्चन न च अस्य सर्वभूतेषु कश्चित् अर्थव्यपाश्रयः. हा पदच्छेद. आता भगवान सांगतात की जो आत्म्यामध्ये रत असतो, जो आत्म्यामध्ये तृप्त असतो, आत्म्यामध्ये जो संतुष्ट असतो, असा जो पुरुष आहे त्याला कुठलं कर्तव्य नाही आणि त्याला कोणाकडून काय मिळवायचंही नाही. त्यांनी कर्म केलं तरी त्याचा काही फायदा नाही आणि कर्म नाही केलं तरी त्याचा काही तोटा नाही. समजलं का? आणि कोणत्या भूताच्या ठिकाणी त्याचा काही स्वार्थ राहिलेला असेल या श्लोकात सांगतात. बघा, तस्य तस्य म्हणजे त्या पुरुषाला किंवा त्या पुरुषाचे कृतेनं केलेल्या कर्माने कश्चन अर्थः नएव काहीही त्याला अर्थ, अर्थ म्हणजे प्रयोजन, नएव म्हणजे नाही. म्हणजे आत्मगती, आत्मतृप्त, आत्मसंतुष्ट असा जो पुरुष, तस्य त्याला कृतेनं केलेल्या कर्माने कश्चन अर्थः नएव कोणतंही काही नाही, त्याला प्रयोजन नाही. म्हणजे त्याला त्या केलेल्या कर्माने काही त्याला फायदा नाही, त्या कर्माचं फल त्याला प्राप्त होतच नसतं. आलं लक्षामध्ये? कर्म केलं कोणतंही त्यांनी तरी त्याला कर्माचं फल प्राप्त होत नसतं. त्यामुळे त्याला कुठल्याही कर्माचं, केलेल्या कर्माचं प्रयोजन नसतं. बर. आणि अकृतेन कश्चन न, या लोकांमध्ये त्याला अकृतेन न केलेल्या कर्माने सुद्धा, न म्हणजे काहीही प्रयोजन नाही. च आणि अस्य या पुरुषाला सर्वभूतेषु कश्चित अर्थव्यपाश्रयः न, सर्व भूतांच्या ठिकाणी कश्चित म्हणजे काहीही, अर्थव्यपाश्रयः म्हणजे प्रयोजनाचा आश्रय, न म्हणजे नाही. आलं लक्षामध्ये? कोणत्याही भूताच्या ठिकाणी त्याचं काही प्रयोजन राहिलेलं नाही. आलं का लक्षात? अजून एकदा सांगायचं, लोक सांगायचं अजून एकदा. बघा, इह अगोदर घ्या, इह राहिलं होतं मगाशी, है ना? इह म्हणजे या लोकांमध्ये अस्य तस्य तर त्या पुरुषाला, कोणत्या पुरुषाला? आत्मगती असणाऱ्या, आत्मसंतुष्ट असणाऱ्या त्या पुरुषाला कृतेनं केलेल्या कर्मानी कश्चन अर्थः नएव
काहीही त्याला प्रयोजन नाही. केलेल्या कर्माने त्याला काहीही प्रयोजन प्राप्त होत नाही. आणि अकृतेन न, आणि नाही कर्म केलं तरी त्याला काही त्याचं प्रयोजन नाही. आपल्याला कसं असतं माहिती आहे का, आपण केलं तरी आपल्याला प्रयोजन, मग कोणतंही करा तुम्ही. विहित कर्म केलं तरी त्याचं फल भेटणारच आहे. निषिद्ध कर्म केलं तरी त्याचं फल आपल्याला भेटणारच आहे. मग कोणतंही कर्म करा तुम्ही, विहित करा किंवा निषिद्ध कर्म करा, त्याचं आपल्याला काय प्रयोजन आहे. प्रयोजन म्हणजे फल प्राप्त होणारच आहे. आलं लक्षामध्ये. आणि आपण जर नाही केलं, आपण जर कर्म नाही केलं तर त्या नाही केल्याने सुद्धा आपल्याला फल प्राप्त होणारच. काय फल प्राप्त होणार आहे. निषिद्ध कर्म नाही केलं तर आपल्याला नरकाची प्राप्ती होणार नाही, हे फलच आहे ना. आणि विहित कर्म जर नाही केलं तर त्याला दोष प्राप्त होणार आहे. दोष प्राप्त होऊन पुन्हा त्याचं फल प्राप्त होणारच आहे, दुःख. लक्षात आलं का. म्हणजे सामान्य व्यक्तीला केलेल्या कर्माने फल प्राप्त होतं, न केलेल्या कर्माने सुद्धा काय होतं, फल प्राप्त होतं. केलेल्या कर्माने प्रयोजन प्राप्त होतं आणि न केलेल्या कर्माने सुद्धा प्रयोजन प्राप्त होतं. परंतु मुक्त झालेला महात्मा आहे, तो आत्मव्यक्ती आत्मसंतुष्ट आहे, असा तो पुरुष, त्याला केलेल्या कर्मानेही काही प्रयोजन नाही आणि न केलेल्या कर्मानेही काही प्रयोजन नाही. आणि आपलं कसं असतं, प्रत्येक भूताच्या ठिकाणी आपला काहीतरी स्वार्थ असतो. काय असतो, काहीतरी स्वार्थ असतो. आमच्यावर काहीतरी उपकार केला म्हणजे त्याच्यात सुद्धा आपला स्वार्थ असतो. काय स्वार्थ असतो, तो आपल्यावर काहीतरी उपकार करील. लक्षात आलं का. शेतकरी असतात का नाही, शेतकरी आपल्या दुसऱ्याला आपले बैल देतात का नाही कामाला. तू बैल देतो म्हणजे का देतो, त्याच्याने त्याचा काही स्वार्थ असतो. पुन्हा त्याचे बैल आपल्या कामाला आणायचे असतात, त्याचा काय असतो, स्वार्थ असतो. आता जाऊ त्या बैल नाही, आपल्या लोकांकडे फटफटे येतात, मोटरसायकल येतात, गाड्या येतात. मनुष्य कोणाला गाडी देतो, एखाद्याला दिली म्हणजे का, कारण पुन्हा त्याची गाडी आपल्याकडे द्यायची असते. लक्षात आलं का. म्हणजे त्याच्या ठिकाणी आपला काहीतरी काय असतो, स्वार्थ असतो. म्हणजे काहीतरी त्या व्यक्तीच्या ठिकाणी आपलं प्रयोजन असतं. जाऊ दे, त्याच्याकडे गाडी नाही पण तो कुठंतरी आपल्या कामाला येईल ही भावना असते. तो कुठंतरी आपल्या कामाला येत असतो. लक्षात येतंय का. म्हणजे त्याच्या ठिकाणी आपला काय असतो, स्वार्थ असतो. काहीतरी त्याच्या ठिकाणी आपलं प्रयोजन असतं. तसं तो मुक्त झालेला महात्मा जो असतो त्याला कोणत्याच भूताच्या ठिकाणी कसलंच काहीच प्रयोजन नसतं. प्रयोजनाचा आश्रय कोणताच व्यक्ती त्यांनी भूत मात्र केलेला नसतो. आलं लक्षामध्ये, समजतंय का. बघा खालची ओळ बघा. अस्य च याच्यामध्ये च म्हणजे आणि, अस्य म्हणजे या पुरुषाला सर्व भूतांच्या ठिकाणी कश्चित म्हणजे काहीही अर्थव्यपाश्रय न, कुठलाही अर्थव्यपाश्रय, अर्थ म्हणजे प्रयोजनाचा आश्रय नाही. कोणत्याच भूताच्या ठिकाणी त्याला प्रयोजनाचा आश्रय नाही. म्हणजे कुठंच त्याला आता प्रयोजन प्राप्त करायचं राहिलेलं नाही. तस्माद सक्त सततम् कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म कर्माप्नोति पुरुषः. तस्माद सक्त सततम् कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः.
सततम कार्यम कर्म समाचर असक्तः हि आचरण कर्म परम आपनोति पुरुषः. अलगा तस्मात् म्हणून असक्तः आसक्तिरहित होऊन सततम सतत कार्यम कर्म समाचर कार्यम नाम कर्तव्य कर्तव्य कर्म तो समाचर चांगल्या प्रकारचं आचरण कर. भगवान अर्जुना सांगतात की म्हणून अर्जुना तू असक्तः म्हणजे आसक्तिरहित होऊन सततम म्हणजे सतत सदा कार्यम कर्म समाचर जे कर्तव्य कर्म आहे ते कर्तव्य कर्म तू समाचर चांगल्या प्रकारचं आचरण. आलं लक्षात. सगळं सगळं आणवायला काय असं उलटा सुलटा आणू नये याच्यामध्ये वरच्या वेळी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं होऊन जायचं. तस्मात म्हणजे म्हणून असक्तः म्हणजे आसक्तिरहित होऊन सततम म्हणजे सतत कार्यम कर्म समाचर कर्तव्य कर्म तू काय कर आचरण कर. त्याला सम उपसर्ग लागलाय. सम म्हणजे चांगल्या प्रकारे आचरण कर. आचरण कर पण कसं सम चांगल्या प्रकारे आचरण. का बरं कर्म आचरण करायचं ही कारण की असक्तः आसक्तिरहित होऊन कर्माचरण कर्म करणारा नुसतं कर्म करणारा नाही आसक्तिरहित होऊन कर्म करणारा फलाची अपेक्षा रहित होऊन कर्म करणारा असा जो पुरुष आहे परम आपनोती तो परंपराला प्राप्त होतो म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो. कळलं का. अजून एकदा सांगायचं तस्मात म्हणून असक्तः आसक्तिरहित होऊन सततम कार्यम कर्म समाचर सतत जे कर्तव्य कर्म आहे त्याचं तू आचरण कर. ही कारण की असक्तः आसक्तिरहित होऊन कर्म आचरण पुरुष कर्म करणारा पुरुष परम आपनोती परम पदाला प्राप्त होतो. लक्षामध्ये कर्मणैव हि संसिद्धी जनकादयः लोकसंग्रहमेवापि पश्यन् कर्तुमर्हसि. कर्मणैव हि संसिद्धि मास्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. बघा कर्मणा एव हि संसिद्धिम आस्थिताः जनकादयः लोकसंग्रहम एव अपि संपश्यन् कर्तुम अर्हसि. आलं कदाचित आला. बघा ही घ्यायचा ही म्हणजे कारण की जनकादयः कर्मणा एव संसिद्धिम आस्थिताः. जनकादयः जनक राजा म्हणजे कोण सीतेचे वडील आणि आदिपदानं जनकाच्या अधिकारासारखे असलेले अधिकाराचे असलेले तसेच त्या योग्यतेचे अजून दुसरे राजे आदिपदानं घ्यायचे. अलग लक्षामध्ये. मग असे जे हे लोक आहेत जनकाधिकासारखे यांनी कर्मणा एव संसिद्धिम आस्थिता कर्मानेच संसिद्धीला प्राप्त झाले. त्यांनी काय दुसरं काय केलं नाही. त्यांनी काय केलं कर्मच केलं
आणि कर्म करूनच ते सिद्धीला प्राप्त झाले. सिद्धी म्हणजे संसिद्धी. तर समुपसर्ग लागला सिद्धीला. चांगल्या प्रकारची सिद्धी. सगळ्यात चांगली सिद्धी कोणती? मोक्षरूपी सिद्धी. मोक्षापेक्षा कोणी दुसरी मोठी सिद्धी नाही जगात आहे. मग कर्मणा एव कर्मानेच संसिद्धीमा स्थितः संसिद्धीला प्राप्त झाले म्हणजे मोक्षाला प्राप्त झाले. कळलं का? बघा जनकादयः जनकादिक राजे कर्मणा एव कर्माच्या अनुष्ठानानेच संसिद्धीम आस्थिताः संसिद्धीला प्राप्त करते झाले. आलं? लोकसंग्रहम संपश्यन अपि लोकसंग्रहम एव संपश्यन अपि लोकसंग्रहाला पाहणारा सुद्धा तू लोकसंग्रहाला पाहणारा सुद्धा कर्तुम अर्हसी कर्म करण्याकरता तो काय आहेस? योग्य आहेस. इकडे बघा. आता जनकाधिक राजे यांनी कर्माचं अनुष्ठान केलं आणि कर्माचं अनुष्ठान करून ते सिद्धीला प्राप्त झाले म्हणजे मोक्षाला प्राप्त झाले. तसं जनकाधिक राजाने कर्मानुष्ठान करून मोक्षाला प्राप्त झाले ना, तसं तू सुद्धा कर्माचं अनुष्ठान कर आणि मोक्षाला प्राप्त. म्हणजे जनकाधिकासारखं सुद्धा तुला कर्माच्या अनुष्ठान मोक्षाला प्राप्त होता येतं. म्हणून तू कर्म करण्याला तू योग्य आहेस. एका दृष्टी. दुसऱ्या दृष्टीनं अजून जाऊ दे मोक्ष सिद्धी भिक्ष सिद्धी, पण लोकसंग्रहाला तू जर पाहिलंस मग लोकसंग्रहाला पाहणारा तू तरी सुद्धा तू कर्म करण्यालाच योग्य आहेस. कारण का? तू सगळ्या लोकांकरता आदर्श आहेस. लोक तुला मोठं मानतात, आदर्श मानतात आणि तू जसं कर्म करशील तसं बाकीचे करतात. काय काय करतात? तुला तुझं पाहून बाकीचे करतात. तू जे केलंस त्यालाच लोक धर्म नाव ठेवतात. कारण लोकांमध्ये असंच असतं. जो मोठा व्यक्ती करत असतो, ज्या लोकांच्या दृष्टीत जो व्यक्ती मोठा असतो, श्रेष्ठ असतो, मग त्यांनी केलेलं अनुष्ठान त्याला ते काय मानत असतात? धर्म मानत असतात. धर्म. तू जे अनुष्ठान करशील, तू जे कर्म करशील त्याला बाकीचे लोक धर्म मानतील आणि तोच धर्म आहे म्हणून त्याचं ते अनुष्ठान करतील. आणि तुझं धर्माचं अनुष्ठान नाही केलं मग त्यांच्याकडून धर्माचं अनुष्ठान होणार नाही. त्यांचं पतन होईल. त्यांचं काय होईल? पतन होईल. आणि त्या पतनाला कारण तू होशील. समाजाच्या पतनाला कारण तू होशील. म्हणून जो मोठा व्यक्ती असतो ना समाजातला, त्या मोठ्या व्यक्तीवर ज्याला लोक मानतात, लोकांकरता जो आदर्श असतो त्याच्यावर फार मोठी जबाबदारी असते. स्वतःची तर असतेच, पण समाजाची जबाबदारी असते. स्वतः करता नाही पण समाजाकरता ते करावं लागतं. कारण तो जर हुकला बाकीचे हुकतात. मग समजतं की मी काय म्हणतो? समजा आता 7-8-10 जण पंढरपूरला निघाले. जाऊ म्हणले लोक जरी पंढरपूरला आपण जाऊ वारीला पंढरपूर निघाले वारीला, पण सगळे नवीनच. सगळे कसे? नवीनच. म्हणजे याच्या त्या 7-8-10 जणांमध्ये एक पण त्याच्या अगोदर पंढरपूरला कधीच गेलेलं नाही. पंढरपूर कोणत्या दिशेला हे पण माहीत नाही. आणि त्याला पंढरपूरला जाण्याची काय झाली? इच्छा झाली. आणि मग निघाले पंढरपूरला. पण आता जायचं कसं काही माहीतच नाही. तेवढ्यात एक वारकरी बाबा आले, महिन्याचे वारकरी. त्यांना सगळं माहिती असते. बिसते सगळे कोणता रस्ता कुठून कसा आहे काय सगळं त्यांना माहिती.
गंधबिंद लावलेला, मुद्रा लावलेल्या, पेटा बांधलेला, पताका खांद्यावर, गळ्यात टाळ, निघाली वाजवीत, भजन करीत. मग यांना वाटलं वा, त्यांना ते ओळखीत होती वारकरी म्हणून. आणि मग त्यांच्या मागे हे निघाले. यांना काय रस्ता माहीत नव्हता, यांना काय रस्ता माहीत नव्हता. मग निघाले. मग त्यांच्या मागे जर निघाले, मग तो पंढरपूरला गेला तर ठीक आहे, बरोबर आहे ना. यांना तर रस्ता माहीतच नाही. यांनी आदर्श कोणाला मानलं? त्या वारकऱ्याला मानलं. आणि तो वारकरी जर नसला, नुसता वारकरीचं सोंग घेतलेला असला, आणि तो जर पंढरपूरला न जाता तो जो सोलापूरला गेला, हे कुठे जातील? सोलापूरला जातील ना. त्यांनी पंढरपूरच्या रस्त्याने चालायला पाहिजे ना. पण त्यांनी पंढरपूरच्या रस्त्याने न चालता तो कोल्हापूरच्या रस्त्याने चालला. समजते का मी काय म्हणतोय? तर हे बाकीचे सुद्धा ह्यांना जायचंय पंढरपूरला, पण पोचतील कुठं? कशामुळे पोचले तिकडं? कारण यांनी त्याचं पाहून चालले ना, त्याचं पाहून चालले. तो काय म्हणलं नाही माझ्या मागे चाला, पण तो पुढे चालत होता, त्याच्या मागे चालत होते, त्याचं बघून चालत होते, त्याला अनुसरले. आणि तो जिथं जाईल मग हे तिथं जातात. पण त्याला हे लोक अनुसरतात, त्याला हे लोक अनुसरतात. मग त्याला हे कळायला पाहिजे होतं ना, हे लोक आपल्या मागे यायला लागले, हे आपल्याला अनुसरतात, हे आपल्या मागे यांना पंढरपूरला जायचंय. आणि मग हे आपल्या मागे येऊ लागले तर मग आपण पंढरपूरच्याच रस्त्याने यांना न्यायला पाहिजे. आपण कोल्हापूरला कशाला नेऊ? कळायला पाहिजे की नाही. आणि जर याला कळून सुद्धा जर त्यांनी पंढरपूरला न नेता कोल्हापूरला घेऊन गेला, दोष लागत नाही त्याला. त्याला दोष लागतो, न्यायाचं पतन होतं ना. तसं स्वतः करता जरी नसलं, पण लोकांना तरी स्वधर्मात अनुष्ठान घडावं याच्याकरता तरी, याला म्हणतात लोकसंग्रह. याला काय म्हणतात? लोकसंग्रह. लोकांकरता तरी तू स्वधर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे. कारण तू जर नाही केलं तर लोक करणार नाही. लोक तुला मोठं मानतात ना, लोक तुला आदर्श मानतात. मग या लोकसंग्रहाला पाहणारा तू कर्म करण्याकरता योग्य आहेस. समजते का? बघा, लोकसंग्रहम एव संपश्यनापि, लोकसंग्रहालाच पाहणारा असा तू सुद्धा कर्तुम अर्हसी, कर्म करण्याकरता काय आहेस? योग्य आहेस. तू कर्म करायलाच पाहिजे. आला? ओम शांती शांती शांती.